नमस्कार. आपला महाराष्ट्र राज्य हा छत्रपती शिवाजी महाराजांचं एक जन्मस्थान किंवा ज्यांची कर्मभूमी म्हणून ओळखला जातो. त्या महाराष्ट्र राज्यामध्ये आत्तापर्यंत जेवढं इंग्रजांनी महाराष्ट्र लुटलं नाही, जेवढं राजकारत्यांनी महाराष्ट्र लुटलं नाही, तेवढं आत्ताचे जे राजकारणी त्यांनी लुटलेले, त्याचं जिवंत उदाहरण बघितलं. आत्तापर्यंत महाराष्ट्रामध्ये बऱ्याच प्रकारचे घोटाळे आपल्याला झालेले दिसतील. जर आपण व्यवस्थित स्टडी केला त्यांचा, ते सगळे घोटाळे राजकारण्यांनी केलेले आणि सगळे राजकारणी आता सत्तेमध्ये बसलेत. ज्यांची आत्ताची जनता ही चाटल्यासारखी, गू चाटल्यासारखी आपण त्यांची हमालगिरी करतो, त्यांना चाटतो, त्यांची काही बोलते त्याच्यावर विश्वास ठेवतो. आपलाच पैसा घ्यायचा आणि आपल्याच गांडीत पाय घालून त्याच्या सत्तेवरती बसायचं आणि त्यांना काही बोलल्यानंतर आपलेच काय माणसं आपल्यावरच उडणार का, आता माझ्या त्या माणसाला तू का बोललास, ह्याचा अर्थ जर आपण बघितला तर अशा बऱ्यापैकी चुत्या जनतेमुळं महाराष्ट्रापासून देश दौडीला लागलेला आहे. बऱ्यापैकी जर बघितलं आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये खूप प्रकारचे मोठ्या प्रकारचे घोटाळे झाले. त्याच्यामध्ये असं आहे की जर आपण नीट विचार केला तर सगळे घोटाळे राजकारत्यांनी केलेले आहेत. त्यामध्ये सामान्य जनता तर इन्व्हॉल्व असते, कारण जनता चुत्या तर राजकारणी त्यांना लुटणारच ना, पण त्याची मर्यादा म्हणून केली असते. आता मी फक्त तुम्हाला काही घोटाळ्यांची नावं सांगणार आहे. त्या घोटाळ्यांचं एक एक डिटेल्स, ह्याचा स्टडी माझा पूर्णपणे चालू आहे. तो जो जेव्हा स्टडी पूर्ण होईल त्यावेळेस मी एक एक त्या स्टडीचा व्हिडिओ पूर्णपणे, घोटाळा कसा होता, काय झाला, ह्याचा पूर्ण व्हिडिओ मी सपशील पुढे टाकत राहील. जर सगळ्यात पहिलं महाराष्ट्रामध्ये घोटाळा जर बघितला असेल, सुरुवातीपासून छोट्या अमाऊंटपासून चालू करू, म्हणजे 70,000 कोटींच्या घोटाळ्यापर्यंत आपल्याला पोहोचता येईल. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा गौरव. तुम्हाला एक व्यवस्थित पूर्ण माहिती सांगण्यासाठी मी हा व्हिडिओ काढतोय, कारण महाराष्ट्र जनतेला सत्य कळलं पाहिजे आणि महाराष्ट्र जनता चुत्या जरी असली तरी सत्य जाणणं हे महाराष्ट्र जनतेचं काम आहे. आपण त्यांना सत्य दाखवणं हे आपलं काम आहे. महाराष्ट्राचा सगळ्यात पहिला घोटाळा जर तुम्ही बघितला तर महाराष्ट्र शिक्षण संस्थेचा घोटाळा, ज्यामध्ये असं दाखवलं होतं, एकदम शॉर्ट डिटेलमध्ये सांगतो, ज्यामध्ये असं दाखवलं होतं की विद्यार्थी आहेत पण तिथं ते वर्गामध्ये विद्यार्थीच नाहीत, म्हणजे एकदम चुत्या बनवायचं, नुसतं ऑन रेकॉर्ड विद्यार्थी पण प्रॅक्टिकलमध्ये विद्यार्थी नाहीत. तो 120 कोटी रुपयांचा घोटाळा. 120 कोटी रुपये म्हणजे काय, त्या सामान्य माणसाची पूर्ण घोडा लागून जाईल त्याच्या आयुष्याला, तरी तो बिचारा इमानदारीत 120 रुपये कमवू शकत नाही. हा झाला महाराष्ट्रातील पहिला सगळ्यात मोठा घोटाळा. दुसरा सगळ्यात मोठा घोटाळा जर आपण बघितला तो आहे फोदर घोटाळा. 289 कोटी रुपयांचा घोटाळा. हा जो घोटाळा आहे तो अहमदनगर जिल्ह्यामध्ये घडला होता. जर आपण त्याची व्यवस्थित माहिती घेतली तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये हा फोदर घोटाळा घडला होता. 289 कोटी म्हणजे 120च्या डबल मध्ये अर्ध, म्हणजे 150 पटींनी जास्त हा मोठा घोटाळा होता आपण व्यवस्थित बघितलं तर. त्यानंतर मी तुम्हाला सांगतो, तिसरा महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा घोटाळा होता तो म्हणजे मोची घोटाळा. 1,000 कोटी रुपयांचा घोटाळा. 1,000 कोटी म्हणजे 120 बेंचोत 10 पटीने जास्त. कळते का तुम्हाला? 10 पटीने जास्त. 120चं म्हणजे डबल ट्रिपल असं करून 10 पटीने पकडलं तर मोची घोटाळा 1,000 कोटी रुपयांचा घोटाळा झाला होता. त्यानंतर चौथा घोटाळा आपण बघितला तर स्टॅम्प पेपर घोटाळा. 20,000 कोटी रुपयांचा घोटाळा आपण म्हणतो त्याला आपण तेलगी घोटाळा असं सुद्धा बोलतो. जी आता जी मुलगी मूव्ही तुम्ही बघितली असेल, स्कॅम मध्ये आहे पिक्चर, ते एक साऊथ माणसाने केलेली ती मूव्ही. त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर ती 1992 ते 2002च्या काळामध्ये स्टॅम्प पेपर असतो आपण ज्याच्यावरती पूर्ण आजकाल व्यवहार करतो. ती एक स्टॅम्प पेपर आपली एक सरकारची एक अशी आहे प्रूफ, जेणेकरून आपण कुठले व्यवहार, मोठे आर्थिक व्यवहार करू शकतो, इतर कुठले डील्स आपण करू शकतो. तो स्टॅम्प पेपर घोटाळा 20,000 कोटी रुपयांचा घोटाळा त्यावेळेस केला होता. त्यानंतर जो घोटाळा झाला तो आहे आदर्श गृहनिर्माण सोसायटी. आदर्श गृहनिर्माण सोसायटी घोटाळा हा मुंबई इथे झाला होता. म्हणजे सोसायटीत घरात बांधली पण ती घरच गायब होती असं होतं. ते घरं बांधली तर खरं त्याच्यामध्ये काहीतरी जमिनी विकल्या असं काहीतरी आहे. ते मी ते पूर्णपणे एक एक घोटाळ्याचा पूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला दाखवत राहील आणि टाकत राहील. त्याच्यानंतर जो घोटाळा झाला तो आहे अंतुले ट्रस्ट घोटाळा. तो आहे 30 कोटींचा घोटाळा. तो एवढा मोठा नाहीये पण आहे 30 कोटी रुपयांचा घोटाळा. त्यानंतर जो घोटाळा झाला तो सिंचन घोटाळा, जो आपले सध्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार जे आहेत त्यांच्यावरती जो 70,000 कोटी रुपयांचा घोटाळ्याचा आरोप आहे. आणि त्याच्यावरती आपले देशाचे माननीय पंतप्रधान ज्यावेळेस प्रचाराला आले होते इकडं, त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं होतं की अजित पवार के ऊपर एनसीपी के ऊपर 70,000 करोड रुपये के घोटाळे का आरोप आहे. आणि तेच आज भाजपने त्यांना आपल्या शेजारी खुर्ची लावून चिटकून बसवलेले. सत्तेसाठी किती लाचार होतात आणि किती हलकट असतात हे अंधभक्तांना कळणार नाही. एखाद्याची चाटायची म्हणजे किती चाटायची हे अजिबात लोकांना कळणार नाही. त्यानंतर जो घोटाळा झाला तो आहे लवासा सिटीचा घोटाळा. पुण्या शेजारी लवासा एक जवळचंच ठिकाण आहे, तिथं तुम्ही बघितलं असेल तर तिथं शहर उभारण्याचं खूप मोठं त्यांनी हे केलं होतं. मग ते शहर उभं राहिलंच नाही. त्याच्यामधल्या जमिनी वगैरे ते कोणाच्या घशात गेल्या काय गेल्याचा पूर्ण स्टडी चालू आहे. पण या सगळ्यातून एक शिकतं की हजार कोटींचे घोटाळे केले जनतेच्या समोर, जनतेच्या पैशाने राजकारण्यांनी. पण आपण जनता ही गांडू, थर्ड क्लास
आणि एक नंबरची रांड आहे. म्हणजे पैसे देते, राजकारणी उडते आणि राजकारणी आपलाच पैसा घेऊन जातं. हे म्हणजे जनतेचं काम आहे. एवढ्या कोटींचे घोटाळे केले तरी काही एवढे झवी लोक असतात, जर आपल्या राजनेत्याला काही बोललं तर आपल्याला लगेच राग येतो की नाही त्याला कसं काय बोलले. अरे तो आपली पार गाण मारून गेला तरी आपण त्याला म्हणतो की तो माझा राजकारणी आहे, तो माझा असा आहे, तो माझा तसा आहे. त्या गोष्टी जरा जनतेने लक्षात घेतल्या पाहिजे की ते राजकारणी आपलीच घेतात आणि आपलीच ठासून मारतात. एवढे घोटाळे करत एकाला सुद्धा शिक्षा अजूनपर्यंत झालेली नाही. जो ग्राउंड लेवलचा माणूस असतो, ज्याच्या थ्रू सुरुवात झाली त्याची गांड लागती, पण राजकारण्यांना कधीही काही होत नाही. त्यामुळे जनतेने लवकरात लवकर सुधारावे. आणि हे सगळे जे काही घोटाळे त्याचा पूर्ण स्टडी चालू आहे. त्याचं पूर्णपणे एक एक घोटाळ्याचा पूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासमोर नक्कीच लवकर टाकीन. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.